नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। आज आपण सर्वजण पाहतोय एका ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा जास्त कार्यकाळ झाल्यामुळे आनंद व्यक्त करतायत। भाजपमधले सर्वच त्यांचे नेते मंडळी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहेत मीडियावरती येऊन। पण दुसऱ्याच ठिकाणी तुम्ही मीडियावर पाहिलं असेल की मुंबईतील पायधुणीमध्ये एका 7 वर्षाच्या लहान मुलीवरती एका वॉचमॅनकडनं बलात्कार करण्यात आला। त्याला नागरिकांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा केलं। त्याचप्रमाणे ह्या 2 दिवसापूर्वी बोरिवलीमधील सेंट जॉन्स स्कूलमध्ये शिकणारी एक सिनियर के जीमधली मुलगी तिच्यावर सुद्धा अत्याचार करण्यात आले। त्याचप्रमाणे या दैसरमधील आंबेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या एका इसमाने एका मुलीची लग्नाचं आमिष दाखवून तिचा सुद्धा बलात्कार केला। असे एक नाहीत, बरेचशी उदाहरणं आहेत। आता काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल ह्या पुण्यामधील नरसापूरमध्ये एका त्या म्हातारड्याने थेरड्यानी त्या 3-4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून तिचा खून केला। आणि अशा वेळेला आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी, जे गृहमंत्री सुद्धा आहेत, जे गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि ते अर्थमंत्री सुद्धा आहेत, केवढी ती पदांची लालच। एक व्यक्ती ही 4-4 पदं घेऊन बसतो, मग कसं बरं ह्या महाराष्ट्रातील गुन्ह्यांना आळा बसेल जेव्हा गृहमंत्र्यांकडे अतिरिक्त एवढा भार आहे। मला काय म्हणायचं आहे, हे गृहमंत्री पद एखाद्या दुसऱ्या आमदाराला देता आलं नसतं का? आणि दुसरा विषय म्हणजे असा की या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, मग ते पोलीस का असेना, भाजपने त्यांना त्यांच्या घरातली भांडी घासायला ठेवलेलं आहे। कारण आज तुम्ही सर्वजण पाहता या पोलिसांना हे जे फुटलेले आमदार खासदार झाले गद्दार झालेले आहेत ना, त्यांना XYZ सिक्युरिटी देण्यासाठी ठेवलेलं आहे। मग जे राज्यामध्ये किंवा देशामध्ये गुन्हे घडतायत त्याच्यावरती आळा बसेल कसा? मला वाटतं एक देशाचे मुख्यमंत्री, एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जास्त कार्यकाळ केला त्याचा आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी एक गृहमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार न थांबवू शकल्यामुळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आपल्या सर्वांना याबद्दल काय वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला कमेंट करून नक्कीच कळवा। जय महाराष्ट्र।